Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 4.1 of chapter number 4 altitudes and medians of a triangle from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 22 वर प्रॅक्टिस सेट 4.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 7 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणारच आहोत. पण त्याही आधी हे पहा, हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे हे पाहूयात. हे पहा, क्लास 6 मध्ये असताना क्लास 7 मध्ये असताना आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल्स अभ्यासलेले आहे. कोणकोणत्या टाइप्सचे ट्रायंगल्स असतात तर बेस्ड ऑन साइड्स काही ट्रायंगल्स असतात, तर बेस्ड ऑन अँगल्स काही ट्रायंगल्स असतात. इथे हे पहा, बेस्ड ऑन साइड्स ज्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स या वेगवेगळ्या लेंथच्या आहेत, इक्वल नाही आहेत, अशा प्रकारच्या ट्रायंगलला स्केलिन ट्रायंगल म्हणतात. तर ज्या ट्रायंगलच्या दोन साइड्स या इक्वल असतात, इक्वल लेंथच्या असतात, त्या ट्रायंगलला आयसोसेलिस ट्रायंगल असे म्हणतात. आता हा थर्ड नंबरचा ट्रायंगल पहा बरं. या ट्रायंगल मध्ये सगळ्या साइड्सची लेंथ इक्वल आहे. ऑल साइड्स आर इक्वल. सो दिस ट्रायंगल इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. आता बेस्ड ऑन अँगल्स कोणत्या टाइपचे ट्रायंगल्स आहेत ते एकदा आपण पाहूयात. हे पहा, या ट्रायंगल मध्ये हे जे सगळे अँगल्स आहेत ते 90 डिग्री पेक्षा कमी अँगल आहेत, हो की नाही. हा अँगल 90 डिग्रीचा आहे का तर नाही. हा अँगल सुद्धा 90 डिग्री पेक्षा छोटा आहे आणि हा अँगल सुद्धा 90 डिग्री पेक्षा छोटा आहे. आपल्याला माहित आहे की 90 डिग्रीचा अँगल कसा असतो, एल फॉर्म झालेला असतो. मग आता इथे या ट्रायंगल मध्ये कोणताच अँगल हा 90 डिग्रीचा नाहीये, 90 डिग्री पेक्षा छोटा आहे. म्हणून अशा प्रकारच्या ट्रायंगलला अक्यूट अँगल ट्रायंगल असे म्हणतात. तर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्री पेक्षा मोठा असतो. आणि राईट अँगल ट्रायंगल तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. एक अँगल या ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्रीचा आहे, म्हणून या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतात. आता हे झाले टाइप्स ऑफ ट्रायंगल्स. हे आपल्याला सगळ्यांना कळले की कोणकोणत्या प्रकारचे ट्रायंगल्स असतात. स्केलिन ट्रायंगल, आयसोसेलिस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, अक्यूट ट्रायंगल, ऑब्ट्यूज ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. आता पाहूयात अल्टिट्यूड्स म्हणजे काय. हे पहा, इथे मी हा एक ट्रायंगल घेतलेला आहे, ट्रायंगल ABC. कोणत्या टाइपचा ट्रायंगल आहे हा, याचे सगळे अँगल्स हे 90 डिग्री पेक्षा छोटे आहेत, म्हणजेच हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे. आता या अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये वर्टेक्स A पासून त्याची अपोजिटची साइड कोणती आहे तर साइड BC. या वर्टेक्स A पासून साइड BC वर, त्याच्या अपोजिट साइड BC वर एक जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला जातो त्याला काय म्हणतात, अल्टिट्यूड असे म्हणतात. हे पहा, परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो. आता पहा, हा वर्टेक्स B आहे. या वर्टेक्स B ची अपोजिट साइड आहे साइड AC. या साइड AC वर हे पहा, अशा प्रकारे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर याला काय म्हणतात, अल्टिट्यूड असं म्हणतात. आता हा पहा, हा आहे वर्टेक्स C. या वर्टेक्स C पासून आपण जर त्याच्या अपोजिट साइडवर साइड AB वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर याला काय म्हणतात, अल्टिट्यूड असे म्हणतात. आता हे परपेंडिक्युलर कसे ड्रॉ करायचे, कसे कन्स्ट्रक्ट करायचे ते आपण नंतर पाहणारच आहोत. इथे आपण फक्त समजून घेत आहोत की अल्टिट्यूड म्हणजे काय. परपेंडिक्युलर असाच स्केल घेऊन कुठेही ड्रॉ करायचा नसतो. त्याचं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असतं, ते आपण नंतर अभ्यासणारच आहोत. फक्त अल्टिट्यूड म्हणजे काय ते इथे आपण पाहतोय. तर आता या ट्रायंगल मध्ये किती अल्टिट्यूड्स आहेत तर 3 अल्टिट्यूड्स आहेत. फर्स्ट सेगमेंट AD, सेकंड सेगमेंट BE, थर्ड सेगमेंट CF. आता तुम्ही इथे एक ऑब्झर्व केलंच असेल की हे तीनही अल्टिट्यूड्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा आहे, इथे इंटरसेक्ट होत आहेत. हे पहा, या पॉइंटला हे तीनही अल्टिट्यूड्स इंटरसेक्ट होत आहेत म्हटल्यावर या पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे की नाही. हा, या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण म्हणत असतो ऑर्थो सेंटर. आणि या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला नेहमी कॅपिटल लेटर O ने आपण डिनोट करत असतो. आता पाहूयात आपण मीडियन म्हणजे काय. लक्षात आलं. आता आपण जितके केवढे टाइप ऑफ ट्रायंगल्स पाहिलेले आहेत त्या सगळ्या प्रकारच्या
ट्रायंगल्स मध्ये हे अल्टिट्यूड्स कसे ड्रॉ करायचे ते आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व्ह करते वेळी समजून घेणारच आहोत. सगळ्या प्रकारचं ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण तिथे अभ्यासणारच आहोत. फक्त इथे अल्टिट्यूड म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे. आता पाहूयात की मीडियन म्हणजे काय. हे पहा, इथे हा एक मी ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. या ट्रायंगल मध्ये आपल्याला मीडियन ड्रॉ करायचे आहेत. कशा प्रकारे आपण मीडियन ड्रॉ करतो? अल्टिट्यूड मध्ये आपण काय केलं तर ट्रायंगलच्या प्रत्येक वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, बरोबर? त्यालाच काय म्हणतात? अल्टिट्यूड असं म्हणतात. आता मीडियन म्हणजे काय तर इथे हा आहे वर्टेक्स ए. वर्टेक्स ए ची अपोजिटची साइड आहे साइड BC. या साइड BC चा मिड पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, मीडियन इज कनेक्टेड टू मिड पॉइंट अँड अल्टिट्यूड इज कनेक्टेड टू परपेंडिक्युलर. ओके, आता मीडियन इज कनेक्टेड टू मिड पॉइंट असं मी म्हटलं. याचाच अर्थ काय? हा जो वर्टेक्स ए आहे या वर्टेक्स ए ची अपोजिट साइड आहे साइड BC आणि या साइड BC चा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. आता तो कसा फाइंड आउट करायचा ते आपण नंतर पाहणारच आहोत जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट आपला सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा. आता इथे अंदाजे आपण एक मिड पॉइंट घेऊयात. या मिड पॉइंट वर या वर्टेक्स मधून आपल्याला काय करायचं आहे? एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे आणि त्या सेगमेंटलाच काय म्हणणार? मीडियन असं म्हणणार. आता वर्टेक्स ए मधून आपण ही सेगमेंट ड्रॉ केली या मिड पॉइंट पर्यंत. आता हा वर्टेक्स बी पहा. या वर्टेक्स बी ची अपोजिट साइड आहे साइड AC, बरोबर? वर्टेक्स बी च्या बरोबर समोरची साइड पाहायची. कोणती आहे? AC. आता AC चा मिड पॉइंट अंदाजे आपण इथे घेऊयात. हा जो अंदाजे आपण मिड पॉइंट घेतलेला आहे साइड AC चा, त्या मिड पॉइंट पर्यंत वर्टेक्स बी पासून आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे. याच सेगमेंटला आपण म्हणणार मीडियन. आता वर्टेक्स सी पहा. वर्टेक्स सी ची अपोजिट साइड आहे साइड AB आणि या साइड AB वर आपण अंदाजे एक मिड पॉइंट घेऊयात. आता वर्टेक्स सी पासून या मिड पॉइंट पर्यंत जी लाईन आपण ड्रॉ करत असतो त्यालाच म्हणतात मीडियन. आलं लक्षात? मीडियन म्हणजे काय? वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट वर ड्रॉ केलेली एक सेगमेंट म्हणजेच मीडियन. आता हे तीनही मीडियन इथे या पॉइंटला क्रॉस होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत म्हटल्यावर हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला म्हणतात सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइडला नेहमी कॅपिटल G या लेटरने डिनोट करत असतात. आलं लक्षात तुम्हाला? अल्टिट्यूड म्हणजे काय आणि मीडियन म्हणजे काय. आणि प्रत्येक टाईपच्या ट्रायंगल मध्ये आपल्याला अशा प्रकारे अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचा ऑर्थो सेंटर फाइंड आउट करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टाईपच्या ट्रायंगल मध्ये आपल्याला अशा प्रकारे मीडियन ड्रॉ करून त्याचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा असतो. सो इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली वन पॉइंट. दॅट मीन्स दे आर कॉन्करंट. The point of concurrence is called the orthocenter and it is denoted by letter O, capital letter O. आणि the medians of a triangle are concurrent. Their point of concurrence is called the centroid and it is denoted by capital letter G. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला अंदाजे अशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ करता येत नाहीत. इथे फक्त अल्टिट्यूड म्हणजे काय, ऑर्थोसेंटर म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी आपण रफली अशा प्रकारे इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे मीडियनचं सुद्धा आहे. ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन याचे कसे करायचे आहे हे आपण येणाऱ्या क्वेश्चन्स मध्ये समजून घेणार आहोत. अल्टिट्यूड्स आणि मीडियन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला सेट स्क्वेअर, कंपास, त्याचप्रमाणे रूलर, पेन्सिल या सगळ्या ज्योमेट्रिकल टूल्सची गरज लागते. चला आता आपण पाहूया की अल्टिट्यूड्स हे सेट स्क्वेअरच्या मदतीने कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. ट्रायंगल ABC आहे. या ट्रायंगल ABC मध्ये हे पहा, हा जो अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षाही छोटा आहे, हा पण 90 डिग्री पेक्षा कमी आहे आणि हा पण 90 डिग्री पेक्षा कमी आहे, म्हणून तर याला अन अक्यूट अँगल ट्रायंगल असं म्हणतात. आता हा A जो वर्टेक्स आहे तिकडे लक्ष द्या. या वर्टेक्स मधून
त्याच्या अपोजिट साइड कोणती आहे? वर्टेक्स ए च्या अपोजिट साइड कोणती आहे? तर तुम्ही लगेचच आन्सर कराल ही जी बीसी साइड आहे ती वर्टेक्स ए ची अपोजिट साइड आहे. मग या वर्टेक्स ए मधून त्याच्या अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला जातो त्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड असं म्हणतात. मग परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा? तर तुम्ही कंपासचाही यूज करू शकता किंवा अशा प्रकारे हे पहा सेट स्क्वेअर सुद्धा तुम्ही यूज करून परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता. मग सेट स्क्वेअरची मदत घेऊन कशा प्रकारे ड्रॉ करतात ते आपण एकदा समजून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे आपल्याला सेट स्क्वेअर अरेंज करायचा आहे. सेट स्क्वेअरची ही जी साइड आहे ती लाईन बीसी वर ठेवायची आणि ही जी साइड आहे ती बरोबर वर्टेक्स ए वर आली पाहिजे आणि वर्टेक्स ए वर आल्यानंतर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. हे पहा आता इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झाला की नाही? इथे नाव देऊया डी, म्हणजे इथे ए डी हा काय झाला? अल्टिट्यूड झाला. आता नेक्स्ट अल्टिट्यूड वर्टेक्स बी मधून सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. वर्टेक्स बी ची अपोजिट साइड कोणती आहे? तर एसी. एसी ही वर्टेक्स बी ची अपोजिट साइड आहे. मग या अपोजिट साइड वर आपण या वर्टेक्स बी मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात. पुन्हा आपल्याला सेट स्क्वेअर लागणार आहे. आता हा सेट स्क्वेअर कसा आपण अरेंज करायचा आहे? याला आपण साइड एसी वर हे पहा अशा प्रकारे ठेवणार आहोत. हे पहा साइड एसी वर ठेवायचा आहे. हे जे बॉटम आहे या सेट स्क्वेअरचं ते, आणि ही जी उभी लॉंग साइड आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे या वर्टेक्स बी वर आणि एक लाईन ड्रॉ करूयात आपण इथे. हे पहा याची लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे काय झाला? परपेंडिक्युलर तयार झाला की नाही? हे पहा परपेंडिक्युलर तयार झालेला आहे लाईन एसी वर और साइड एसी वर. नाव देऊयात इथे ई. सो बीई हा काय झाला? अल्टिट्यूड झाला ट्रायंगल ए बी सी चा. आता हा वर्टेक्स सी पहा बरं. या वर्टेक्स सी ची अपोजिट साइड कोणती आहे? तर अपोजिट साइड आहे ए बी. आता या वर्टेक्स सी पासून आपण अपोजिट साइड ए बी वर एक अल्टिट्यूड ड्रॉ करूया सेट स्क्वेअरच्या मदतीने. हे पहा सेट स्क्वेअर घेतला. आता हा कशा प्रकारे अरेंज करणार आपण? हे पहा या सेट स्क्वेअर मध्ये हा जो अँगल आहे तो 30 डिग्रीचा आहे. इथला जो अँगल आहे तो 60 डिग्रीचा आहे आणि इथला कोणता आहे? किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. बरोबर. आणि आपल्याला या साइड ए बी वर काय ड्रॉ करायचं आहे? परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर जे अँगल फॉर्म होतात ते 90 डिग्रीचे होत असतात. बरोबर. म्हणून आपल्याला हा सेट स्क्वेअर अशा प्रकारे अरेंज करायचा आहे की इथे हे 90 डिग्री आहे की नाही, मग हे जे बॉटम आहे ते येईल साइड ए बी वर आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे 90 डिग्रीची इथून इथे 90 डिग्री होते की नाही, मग ही जी स्ट्रेट लॉंग लाईन आहे ती आपल्याला कुठे घ्यायची आहे? इथे या वर्टेक्स सी वर अरेंज करायची आहे. हे पहा मग कशा प्रकारे अरेंज करणार आपण? हे पहा अशा प्रकारे आपण अरेंज करणार. बॉटम इकडे ठेवणार. इथे 90 डिग्री फॉर्म होते की नाही, म्हणून आपण बॉटम अशा प्रकारे ठेवला इथे आणि ही जी लॉंग साइड आहे 90 डिग्रीची ती आपण अशा प्रकारे इथे वर्टेक्स सी वर ठेवणार आणि मग एक लाईन ड्रॉ करणार. चला आता आपण आपला हे सेट स्क्वेअर बाजूला घेऊया. पहा इथे 90 डिग्रीचे अँगल फॉर्म झाला की नाही. हा कोण काय झाला? आता हा अल्टिट्यूड झाला. अल्टिट्यूड सी एफ ऑफ ट्रायंगल ए बी सी. मग आता इथे किती अल्टिट्यूड फॉर्म झालेले आहेत? प्रत्येक वर्टेक्स मधून एक अल्टिट्यूड त्याच्या अपोजिट साइड वर आपण ड्रॉ केलेला आहे. सो टोटल 3 अल्टिट्यूड तयार झालेले आहेत. सेगमेंट एपी, सेगमेंट बीई, सेगमेंट सी एफ आर द अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता हे या सगळ्या अल्टिट्यूडचा इंटरसेक्शन पॉइंट कुठे आहे? पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे? इथे. हे पहा इथे की नाही पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग याला काय म्हणतात माहितीये का? ऑर्थोसेंटर. द ऑर्थोसेंटर ऑफ अ ट्रायंगल इज द पॉइंट वेअर द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टायसेस टू द अपोजिट साइड्स ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट इच अदर. हे पहा हे सगळे जे अल्टिट्यूड्स आहेत ते कुठे इंटरसेक्ट होत आहेत? एकमेकांना इथे या पॉइंटला. मग या पॉइंटला काय म्हणतात? या पॉइंटला म्हणतात ऑर्थोसेंटर. आणि या ऑर्थोसेंटरला कायम ओ या कॅपिटल लेटरने डिनोट करत असतात. आता या अक्यूट अँगल ट्रायंगलचा हा जो ऑर्थोसेंटर आहे तो ट्रायंगलच्या इंटिरियर मध्ये आहे की एक्सटिरियर मध्ये आहे? तुम्ही म्हणाल इंटिरियर मध्ये आहे. इनसाइड द ट्रायंगल आहे. हे पहा मुलांनो, प्रत्येक ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलच्या आतमध्येच येईल असे काही नाही. प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करतेवेळी आपण पाहणारच आहोत की कोणत्या ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलच्या बाहेर येतो तर कोणत्या ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर हा ट्रायंगलवर येतो.
त्याचबरोबर आपण हेही पाहणार आहोत की मीडियन जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मीडियनचा त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. आणि प्रत्येक ट्रायंगलचा सेंट्रॉइड हा ट्रायंगलच्या आतमध्येच येत असतो. हे सगळं आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी समजून घेणारच आहोत. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. In triangle LMN, dash is an altitude and dash is a median. Write the names of appropriate segments. आता इथे हा ट्रायंगल LMN दिलेला आहे. या ट्रायंगल मध्ये अल्टिट्यूड कोणता आहे आणि मीडियन कोणता आहे हे आपल्याला विचारलेले आहे. हे पहा, इथे हा वर्टेक्स L आहे. या वर्टेक्स L मधून 2 सेगमेंट्स त्याच्या अपोजिट साइड वर ड्रॉ केलेले आपल्याला दिसत आहेत. आता अल्टिट्यूड म्हणजे काय आणि मीडियन म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं कळालेलं आहे. मी आन्सर सांगण्याआधी इथे तुम्ही आन्सर राईट करून मोकळे झालेला असाल मला माहित आहे, पण तरी पण आपण एकदा एक्सप्लेन करूयात. हे पहा, हा वर्टेक्स L आहे. या वर्टेक्स L पासून ही जी लाईन आपल्याला दिसत आहे, ही जी सेगमेंट आपल्याला दिसत आहे ती त्याच्या अपोजिट साइड वर कशी आहे तर परपेंडिक्युलर आहे. ओके नाही, 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म झालेला आहे. म्हटल्यावर सेगमेंट LX काय आहे, या ट्रायंगलचा अल्टिट्यूड आहे. बरोबर. आणि आता हे पहा, ही सेगमेंट ऑब्झर्व करा. LY कशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे. L या वर्टेक्स मधून ही स्टार्ट झालेली आहे आणि त्याच्या अपोजिट साइड MN वरचा हा जो मिड पॉइंट इथे शो केलेला आहे त्या मिड पॉइंटला कनेक्ट झालेली आहे ही सेगमेंट. म्हटल्यावर याला काय म्हणणार आपण, अल्टिट्यूड म्हणणार की मीडियन म्हणणार. अल्टिट्यूड हा परपेंडिक्युलर असतो आणि मीडियन कसा असतो तर मिड पॉइंट वर जॉईंट झालेला असतो. बरोबर. वर्टेक्स मधून निघतो आणि त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट वर तो जॉईंट होत असतो. म्हटल्यावर इथे सेगमेंट LY आहे मीडियन. सो लेट्स राईट हियर segment LX is an altitude and segment LY is a median. चला क्वेश्चन नंबर 2 पाहूयात आता. हे पहा, आपल्याला या क्वेश्चन मध्ये ट्रायंगल PQR हा अक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि हा ट्रायंगल ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला या ट्रायंगल मधले अल्टिट्यूड्स ड्रॉ करून त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच ऑर्थो सेंटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग आपण काय करूयात, सर्वप्रथम याचे अल्टिट्यूड्स ड्रॉ करून घेऊयात. याआधी अल्टिट्यूड्स ड्रॉ करण्यासाठी मी तुम्हाला सेट स्क्वेअर कशा प्रकारे यूज केला जातो हे सांगितले होते. हे पहा, इथे आता हा वर्टेक्स P आहे. या वर्टेक्स P ची अपोजिट साइड आहे साइड QR. या साइड QR वर आपल्याला वर्टेक्स P पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी सेट स्क्वेअर कसं काय यूज केला जातो तर हे पहा, सेट स्क्वेअरचं हे जे आहे, ही जी साइड आहे ती वर्टेक्स P ची जी अपोजिट साइड आहे साइड QR त्यावर आपल्याला ठेवायची असते. हे पहा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आपल्याला अरेंज करायचं असतं की हा जो वर्टेक्स आहे तो सेट स्क्वेअरच्या या लाईनवर आपल्याला मिळेल. हे पहा अशा प्रकारे. आणि मग इथून आपण एक लाईन म्हणजेच एक परपेंडिक्युलर वर्टेक्स P च्या अपोजिट साइडवर ड्रॉ करत असतो. त्याचप्रमाणे आता वर्टेक्स Q जर घेतला तर वर्टेक्स Q ची अपोजिट साइड आहे साइड PR. या साइड PR वर जर आपल्याला वर्टेक्स Q पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे तर आपण काय करतो, सेट स्क्वेअर अशा प्रकारे साइड PR वर ठेवत असतो. हे पहा, सेट स्क्वेअरची ही साइड PR वर आपण ठेवली आणि मग वर्टेक्स Q हा सेट स्क्वेअरच्या या साइडवर आपल्याला आणायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आपण अरेंज करून सेट स्क्वेअर अरेंज करून मग इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो. तर आता तुम्हाला चांगलं कळलं असेल की सेट स्क्वेअर कशा प्रकारे यूज करायचा असतो. पण मी रेकमेंड करेल किंवा बऱ्याच स्कूलमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की परपेंडिक्युलर जेव्हा आपल्याला ड्रॉ करायचा असतो तेव्हा राउंडर यूज करायचा असतो. तर हे पहा, राउंडरचा कशा प्रकारे यूज केला जातो परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी. चला पाहूयात आपण. आता आपल्याला वर्टेक्स P पासून एक परपेंडिक्युलर त्याच्या अपोजिट साइडवर टाकायचा आहे. बरोबर, ड्रॉ करायचा आहे. मग काय करायचं आहे, सेट्स हा जो राउंडर आहे त्याचे जे हे टोक आहे ते टोक वर्टेक्स P वर ठेवायचे आहे आणि पेन्सिलची जी साइड आहे
त्याचे अंतर किती घ्यायचं आहे, तर वर्टेक्स पी ची जी अपोजिट साइड आहे, साइड QR, त्या साइड QR वर आपल्याला आर्क ड्रॉ करता येईल अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स घ्यायचे आहे. आणि मग अंतर घेतल्यानंतर काय करायचे, आपल्याला इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे या साइडवर आणि या साइडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. असे 2 आर्क ड्रॉ करून झाल्यानंतर यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळतो, हे पहा, इथे आपल्याला हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. मग या इंटरसेक्टिंग पॉइंट वर आपल्याला पुन्हा एकदा हे राउंडर घ्यायचं आहे, सफिशियंट आपल्याला अंतर घ्यायचं आहे आणि हे पहा, हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला आर्क्स ड्रॉ केल्यामुळे मिळालेले आहेत, त्यातल्या एका पॉइंटवर आपण राउंडरचे टोक ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता दुसऱ्या पॉइंटवर, दुसरं जे इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे त्यावर आपल्याला राउंडरचे टोक ठेवायचे आहे. कंपास मधले अंतर किंवा याला राउंडरही म्हणतात, यामधले अंतर अजिबात चेंज करायचे नाहीये. जेवढे अंतर आपण इथून हा आर्क ड्रॉ करण्यासाठी घेतले होते तेवढेच अंतर आपल्याला या कंपास मध्ये घ्यायचे आहे आणि दुसऱ्या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपल्याला कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. झाला आर्क ड्रॉ करून. आता काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, इथे आपल्याला 2 आर्क्स मुळे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. मग वर्टेक्स पी पासून या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे झाला परपेंडिक्युलर इथे तयार झाला. आता इथे तुम्ही नावही देऊ शकता. आता हा परपेंडिक्युलर वर्टेक्स पी पासून आपण ड्रॉ केला. आता वर्टेक्स क्यू पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूयात त्याच्या अपोजिट साइडवर. वर्टेक्स क्यू ची अपोजिट साइड आहे साइड PR. चला, कंपासचे टोक आपण इथे ठेवूयात वर्टेक्स क्यू वर आणि एवढे अंतर घेतले आणि आता 2 आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. इकडे एक आर्क ड्रॉ केला आणि आता इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपण हे 2 आर्क्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे त्याला थोडंसं आपण एनहान्स करूयात. हे पहा, हे 2 इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत. कंपासचे अंतर कमी जास्त इथे थोडे आपण करू शकतो. हे पहा, आता मी कंपासचे अंतर असे घेतलेले आहे आणि पुन्हा साइडची ही जी साइड आहे साइड PR त्याच्या आउट साइडला मी अशा प्रकारे आर्क ड्रॉ करून घेत आहे. 2 आर्क एकमेकांना छेदणारे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हे पहा, झाला. इथे आता एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. सो वर्टेक्स क्यू पासून आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तिथपर्यंत एक अशा प्रकारे सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. आता शिल्लक राहिलेला कोणता वर्टेक्स आहे, R. आता R या वर्टेक्स वर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि त्याच्या अपोजिटची जी साइड आहे त्या अपोजिटच्या साइडवर आपल्याला काय करायचं आहे, आता 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला, हे पहा, आता आर्क्स ड्रॉ करायचे आहेत म्हणून आपण काय करूयात, आता हे पहा, इकडे इथे एक आर्क ड्रॉ केला, या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात. 2 आर्क्स झाले ड्रॉ करून. इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला आता इथे मिळालेला आहे हा आणि इथे हा. या दोनही इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपल्याला एकमेकांना कट करणारे और इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स या साइडच्या बाहेर ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट आर्क इथे याच्यावरून या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण ड्रॉ केला. आता इकडे या साइडने आपण एक आर्क ड्रॉ करूया. तर या दोन्ही आर्क्स मुळे इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. त्या पॉइंट पासून वर्टेक्स R पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, ही सेगमेंट ड्रॉ केली
आता हे पहा किती ॲक्युरेट आपल्याला इथे आपला हा ऑर्थो सेंटर मिळालेला आहे. पाहिलं, सेट स्क्वेअरचा यूज करून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा जो ऑर्थो सेंटर आहे तो फाइंड आउट करू शकता. पण त्याने थोडं प्लस मायनस तुमचं होऊ शकतं. पण जर तुम्ही कंपासचा यूज करून अशा प्रकारे जर परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर तुमचा हा जो ऑर्थो सेंटर आहे तो अजिबात इकडे तिकडे होणार नाही, अगदी व्यवस्थित येणार आहे. हे पहा, वर्टेक्स पी पासून त्याच्या अपोजिट साइडवर हा एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला. वर्टेक्स क्यू पासून त्याच्या अपोजिट साइड PR वर आपण हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तर वर्टेक्स R पासून त्याची अपोजिट साइड आहे PQ, या अपोजिट साइडवर आपण हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. या परपेंडिक्युलर्सला काय म्हणतात तर अल्टिट्यूड्स असं म्हणतात. आणि अल्टिट्यूड्सचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. आणि ऑर्थो सेंटरला आपण नेहमी कॅपिटल O या लेटरने डिनोट करत असतो. सो हा आपला क्वेश्चन नंबर 2 इथे कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ट्रायंगल STV हा एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आपण इथे हा ट्रायंगल STV ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता या ट्रायंगलला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल का बरं म्हणायचे हे पहा. या ट्रायंगल मधील हा जो अँगल आहे अँगल T तो 90 डिग्री पेक्षाही मोठा आहे, म्हणून याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आपण म्हणणार. कोणत्याही ट्रायंगल मधील त्यातील एखादा अँगल जर 90 डिग्री पेक्षाही मोठा असेल तर त्या ट्रायंगलला आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणतो. तर क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हा ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे, ट्रायंगल STV. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. मीडियन्स ड्रॉ करून आपल्याला सेंट्रॉइड शो करायला सांगितलेलं आहे. मीडियन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, मीडियन इज कनेक्टेड टू मिड पॉइंट, बरोबर. मग आपल्याला प्रत्येक साइडचा मिड पॉइंट माहित हवाय. मग मिड पॉइंट आपण अंदाजे कुठेही घेऊ शकतो का, तर नाही. आपल्याला मिड पॉइंट शो करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर साइडचा बायसेक्टर फाइंड आउट करावा लागेल, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग तो कसा ड्रॉ करतात, क्लास 7 मध्ये असताना आपण साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. जर तुम्ही विसरला असाल तर हे पहा, आता आपण पुन्हा ड्रॉ करणार आहोत, तुम्हाला लगेचच आठवेल. आता इथे हा जो वर्टेक्स आहे ट्रायंगलचा S या वर्टेक्सची अपोजिट साइड आहे TV. या TVचा मिड पॉइंट आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. मग कसं काय आपण मिड पॉइंट फाइंड आउट करणार, तर काय करायचंय त्यासाठी हे पहा, कंपास घ्यायचा आहे. कंपासचे एक टोक या साइडचा, ही जी साइड आहे या साइडच्या या पॉइंटवर आपण ठेवायचे आहे, पॉइंट V वर ठेवले. आता निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपल्याला कंपास मध्ये घ्यायचे आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे ही साइड जेवढा लेंथची आहे त्या लेंथच्या निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपण कंपास मध्ये घ्यायचंय. आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, त्याचप्रमाणे इकडे खाली एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर कंपासचे हे टोक पॉइंट T वर ठेवायचंय. पॉइंट T वर का ठेवायचंय, कारण आपण साइड TVचा मिड पॉइंट फाइंड आउट करत आहोत म्हणून. सो V वर ठेवला, 2 आर्क्स ड्रॉ करून घेतले. आता कंपासचे टोक आपण पॉइंट T वर ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात, त्याला इंटरसेक्ट करणारा आर्क फर्स्ट आर्कला, आणि इकडे एक ड्रॉ करून घेऊयात. आता हा आर्क पहा बरं, फर्स्ट आर्क जो आपण ड्रॉ केला तो थोडासा छोटा झालाय. पुन्हा काय करायचंय, कंपास मधलं अंतर अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, आहे तेवढंच ठेवायचंय. आणि हे पहा, इथे आपण आर्क थोडा एक्सटेंड केला, त्यामुळे आपल्याला हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाला आहे. रुलरच्या मदतीने हे दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपण जॉईन करून घेऊयात. हे पहा, आता मी इथे अशी तुटक लाईन ड्रॉ करत आहे, कारण हा काही मीडियन नाहीये. हा काय आहे, हा बायसेक्टर आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे आपल्याला काय मिळणार आहे, तर ही जी साइड आहे साइड TV,
या साइडचे इक्वल 2 पार्ट्स मिळणार आहेत. हे पहा, हा आणि हा हे दोन्ही पार्ट्स हे इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत या परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे. आणि हा जो इथला आपला इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे तो काय आहे तर मिड पॉइंट आहे साइड टीव्हीचा. याला आपण नाव देऊयात एम. आणि हा जो वर्टेक्स आहे एस, या वर्टेक्स पासून हा जो त्याची अपोजिट साइड आहे टीव्ही, त्याचा जो मिड पॉइंट आपण फाइंड आउट केलेला आहे एम, तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूयात. आणि या सेगमेंटलाच आपण काय म्हणणार आहोत, येस, मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. सो सेगमेंट SM is the median of triangle STV. आता हा फर्स्ट मीडियन आपण फाइंड आउट केला, त्याचप्रमाणे सेकंड आणि थर्ड मीडियन सुद्धा आपण फाइंड आउट करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आता हे पहा, आता या वर्टेक्स पासून आपल्याला एक मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग या वर्टेक्सची अपोजिट साइड काय आहे तर साइड SV. या साइड SV चा मिड पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण, ही जी साइड आहे साइड SV, त्याचा मिड पॉइंट फाइंड आउट करूयात. मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी इथे कंपासचे टोक ठेवणार पॉइंट V वर आणि निम्म्यापेक्षाही जास्त अंतर आपण कंपास मध्ये घेणार आणि या साइडला एक आर्क ड्रॉ करणार. त्याचप्रमाणे ही जी साइड आहे त्याच्या या साइडला एक आर्क ड्रॉ करणार. आता कंपासचे टोक ठेवणार पॉइंट S वर आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क आपण ड्रॉ करायचा आहे. तर इकडे एक इंटरसेक्टिंग आर्क आपण ड्रॉ करून घेतला. हे पहा, आता इथे आणि इथे हे दोन आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट्स मिळालेले आहेत. त्या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सला रुलरच्या मदतीने आपण जॉईन करून घेऊयात. केलं जॉईन केल्यामुळे हे पहा, इथे आपल्याला हा जो पॉइंट मिळालेला आहे तो कोणता पॉइंट मिळालेला आहे, मिड पॉइंट ऑफ साइड SV. या बायसेक्टरमुळे साइड SV चे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. हे पहा, हा एक आणि हा एक. या मिड पॉइंटला आपण नाव देऊयात N. सो SN is equal to सेगमेंट SN is equal to सेगमेंट NV आहे आणि N हा काय आहे, मिड पॉइंट आहे. सो वर्टेक्स T पासून आपण या मिड पॉइंट N पर्यंत एक मीडियन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, हा काय झाला, मीडियन झाला या ट्रायंगल STV चा. सेकंड मीडियन झाला. आता थर्ड मीडियन कुठून ड्रॉ करणार तर वर्टेक्स V पासून. मग वर्टेक्स V ची अपोजिट साइड कोणती आहे तर ST. या अपोजिट साइडचा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. सेम प्रोसेस करायची आहे. मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी कंपास घ्यायचे आहे. कंपासचे एक टोक या साइडच्या एका पॉइंटवर ठेवायचे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. आता कंपासचे टोक पॉइंट S वर ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचप्रमाणे या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, आता आपल्याला इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे दोन्ही आर्क्सचा. चला बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. बायसेक्टर अशा प्रमाणे मी तुटक लाईन्स ड्रॉ करते म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही की बायसेक्टर कोणते आहेत आणि मीडियन्स कोणते आहेत. बायसेक्टरचा काही यूज नाहीये इथे, पण बायसेक्टर आपण का ड्रॉ करत आहोत तर मिड पॉइंट आपल्याला मिळावा त्यासाठी. तर हे पहा, इथे हा आपल्याला मिड पॉइंट मिळाला साइड ST चा. त्याला आपण नाव देऊयात Q. आता वर्टेक्स V पासून त्याची अपोजिटची साइड जी आहे ST, त्याचा मिड पॉइंट आहे Q. तिथपर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात.
हे पहा, आता हे तिन्ही मीडियन्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता तुम्हाला हे मीडियन्स व्यवस्थित दिसावेत यासाठी मी काय करते, ते पेनने पुन्हा एकदा ड्रॉ करून घेते, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. तसंही गोंधळ होण्याचं काही कारणच नाही, कारण आपण तुटक लाईन्स ज्या मारलेल्या आहेत तिथे ड्रॉ केलेल्या आहेत ते बायसेक्टर्स आहेत. पण मी पुन्हा एकदा जरा डार्क करते, त्यामुळे तुम्हाला मीडियन्स आणि बायसेक्टर्स यांना डिफरन्शिएट करता येईल. हे पहा, इथे हे मीडियन्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि मीडियन्स ड्रॉ केल्यामुळे इथे एक काय झालेलं आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला मिळालेला आहे. आणि या पॉइंट ऑफ कॉन्करन्सलाच आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड असं म्हणतो. आणि सेंट्रॉइडला कॅपिटल लेटर जी ने डिनोट करत असतो. सो इथे क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ट्रायंगल STV हा एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून त्याचे मीडियन्स शो केलेले आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजे सेंट्रॉइड आहे तो सुद्धा दाखवलेला आहे. 4. Draw an obtuse angle triangle LMN. Draw its altitudes and denote the orthocenter by O. आता इथे आपल्याला एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल एलिमेंट ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. मग त्याचे अल्टिट्यूड्स ड्रॉ करून ऑर्थो सेंटर फाइंड आउट करून त्या ऑर्थो सेंटरला O असे नाव द्यायला सांगितलेले आहे. चला तर मग आपण एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी इथे ही बेस लाईन मी ड्रॉ केलेली आहे. आता प्रोट्रॅक्टरच्या मदतीने एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. प्रोट्रॅक्टर नाही यूज केला तरीही चालणार आहे, पण चला आपण यूज करूयात आणि 90 डिग्रीपेक्षा मोठा एक अँगल ड्रॉ करूयात. इथे तुम्हाला माहित आहे ना, ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजे काय, एक असा ट्रायंगल की ज्याचा एक अँगल हा 90 डिग्रीपेक्षाही मोठा असतो. आता इथे हे 90 डिग्री आहे ना, मग तुम्ही 95 घेऊ शकता तरी तो ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल होईल. 100, 110, 115, 120 तुम्ही 90 डिग्रीपेक्षा कितीही मोठा अँगल तुम्ही इथे हा ड्रॉ करू शकता. सो इथे आपण 115 हा एक पॉइंट घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता इथे ही जी लाईन आहे ती मी आता जॉईन करत आहे. झाला ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. आता मी इथे पेन यूज करत आहे कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये विजिबल व्हावं त्यासाठी. जेव्हा कधी तुम्ही ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करत असता तेव्हा तुम्हाला पेन अजिबात यूज करायचा नाहीये, तुम्हाला फक्त आणि फक्त पेन्सिलच यूज करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला विजिबल व्हावं यासाठी मी पेन किंवा स्केच पेनचा यूज करत असते. आता इथे ट्रायंगलला नाव काय द्यायला सांगितलेलं आहे, ट्रायंगल LMN नाव देऊन घेऊयात. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे तर अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत. अल्टिट्यूड्स कसे ड्रॉ करतो आपण तर सेट स्क्वेअर्सच्या मदतीने सुद्धा अल्टिट्यूड्स ड्रॉ करतो. हे पहा, आता हा वर्टेक्स L आहे. या वर्टेक्स L ची अपोजिट साइड आहे साइड MN. या अपोजिट साइडवर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा असतो. हे पहा, आता इथे या साइड MN वर मी सेट स्क्वेअर अरेंज केला, पण साइड MN वर वर्टेक्स L पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येत नाहीये. परपेंडिक्युलर जर वर्टेक्स L पासून आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर तो असा इकडे कुठेतरी येणार, बरोबर. मग काय करावं लागेल आपल्याला, ही जी साइड MN आहे ती थोडीशी एक्सटेंड करावी लागेल, तरच आपल्याला या साइड MN वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार आहे या अँगल L पासून, या वर्टेक्स L पासून. चला तर मग आपण एक्सटेंड करून घेऊयात साइड MN. हे पहा, आता एक्सटेंड करणारी जी साइड आहे ती मी डॉटेड लाईनने तुम्हाला शो करणार आहे, कारण मग गोंधळ होणार नाही की अल्टिट्यूड्स कोणते आहेत आणि साइड्स कोणत्या आहेत. ॲरो देऊया तिथे. आता या सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण अशा प्रकारे इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, सेट स्क्वेअर पेक्षा आपण कंपासचा जर यूज केला तर आपले जे आन्सर आहे किंवा जे आपला ऑर्थो सेंटर आहे तो एक्झॅक्ट येत असतो, आपलं काहीही चुकत नाही. चला तर मग आपण
सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण पाहिलंच की कशा प्रकारे परपेंडिक्युलर ड्रॉ करणार. कंपासच्या मदतीने सुद्धा पाहूयात की कशा प्रकारे ड्रॉ करता येणार आहे आपल्याला. मग काय करायचंय आपल्याला, या वर्टेक्स एल मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे की नाही. मग या वर्टेक्स एल वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि वर्टेक्स एल ची अपोजिटची साईड आहे साईड MN. या साईड MN वर आपल्याला 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. मग कंपासमध्ये डिस्टन्स किती घेणार, तर आपल्याला आर्क्स कुठेही ड्रॉ करता येतील या साईड MN वर, अशा प्रकारे आपल्याला डिस्टन्स घ्यायचे. आता हे एवढं डिस्टन्स सफिशियंट आहे का, नाही. हे पहा, आपण आर्क्स ड्रॉ करू नाही शकत आहोत या साईड MN वर. मग थोडेसे डिस्टन्स आपण वाढवूयात. हे पहा, आता आपण ड्रॉ करू शकतो का, येस ड्रॉ करू शकतो. चला आपण ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ केला आणि सेकंड आर्क इथे आपण ड्रॉ करतो. हे पहा, दोन्ही आर्क्स इथे आपले ड्रॉ करून झालेले आहेत. आता जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, हे पहा, इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणी इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आता इथे असं पाहायचं नाहीये की इथे पॉइंट M वरच आपला हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. फक्त हे 2 आर्क्स आता कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत आणि या दोघांचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्स वरून आपल्याला पुन्हा एकमेकांना इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. हे पहा, आता तुम्ही कंपासचे अंतर कमी जास्त करू शकता, पण एकदा ते अंतर सेट केले की मग मात्र ते अंतर आपल्याला डिस्टर्ब करायचं नाहीये. हे पहा, इथे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण या ठिकाणी खाली एक आर्क ड्रॉ करत आहोत आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून एक आर्क ड्रॉ करत आहोत. झाले 2 आर्क्स ड्रॉ करून. आय होप तुम्हाला विजिबल होत असेल व्हिडिओमध्ये. हे पहा, इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. मग आता वर्टेक्स एल पासून आपल्याला एक अशी सेगमेंट ड्रॉ करायची आहे की जी या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून पास होईल. चला रुलर घेऊयात आणि सेगमेंट ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे इथे हा परपेंडिक्युलर आपल्याला मिळालेला आहे. सो हा काय झाला, या ट्रायंगलचा फर्स्ट अल्टिट्यूड. आता सेकंड अल्टिट्यूड कुठे येणार, हे पहा, हा जो वर्टेक्स M आहे या वर्टेक्स M ला कॉन्सन्ट्रेट करा. आता या वर्टेक्स M पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साइड LN यावर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार, तर सेम तुम्ही सेट स्क्वेअरचा सुद्धा यूज करू शकता. सेट स्क्वेअर आपल्याला वर्टेक्स M ची जी अपोजिट साइड आहे LM त्यावर ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे. आणि त्याची ही जी साइड आहे त्या साइडवर आपल्याला वर्टेक्स M हवा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण अरेंज करत जाणार आहोत. आणि हे पहा, आला का वर्टेक्स M. आता इथे आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण या राउंडरने परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. हे पहा, परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी राउंडरचे टोक आपण ठेवले वर्टेक्स M वर आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 2 आर्क्स या अपोजिट साइडवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे इथे आणि हा, या दोन्ही पॉइंट्स वरून आपल्याला या साइडच्या बाहेरच्या साइडला 2 आर्क्स अशा प्रकारे ड्रॉ करायचे आहेत की ते एकमेकांना इंटरसेक्ट करतील. मग त्यासाठी या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि आता डिस्टन्स मात्र हलवायचं नाहीये. या आधी तुम्ही आर्क्स ड्रॉ करायच्या आधी कमी जास्त अंतर करू शकता, पण एकदा तुम्ही आर्क ड्रॉ करायला घेतला की अंतर डिस्टर्ब करायचे नाहीये. हे पहा, इकडे एक आर्क ड्रॉ केला आणि आता हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या इंटरसेक्टिंग पॉइंटवर आपण कंपासचे टोक ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे आपल्याला हा इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे या दोन्हीही आर्क्सचा. काय करणार मग आपण, इथे पॉइंट M और वर्टेक्स M पासून आपल्याला या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. हे पहा, झाला. अशा प्रकारे आपण इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतलेला आहे. आता वर्टेक्स L पासून त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर झाला, वर्टेक्स M पासून त्याच्या अपोजिट साइडवर एक परपेंडिक्युलर झाला. आता वर्टेक्स N पहा, या वर्टेक्स N ची अपोजिट साइड आहे साइड LM. या साइड LM वर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कशा प्रकारे ड्रॉ करणार, हे पहा, सेट स्क्वेअर जर आपण घेतला तर आपल्याला काय करायचं आहे, सेट स्क्वेअरच्या या साइडला वर्टेक्स N आला पाहिजे असं करायचंय की नाही. मग कसं काय आपण अरेंज करणार, तर या सेट स्क्वेअरला असं उलट करूयात, म्हणजे असं येणार आहे आणि साइड LM वर सेट स्क्वेअर ठेवूयात. हे पहा, इकडे या साइडला आपल्याला
व्हर्टेक्स एन हवा आहे. मग काय करणार आपण साइड वरून, ही जी साइड आहे अपोजिट साइड व्हर्टेक्स एन ची, त्यावरून आपला सेट स्क्वेअर थोडंसं मूव्ह करत नेणार जोपर्यंत आपल्याला हा व्हर्टेक्स एन या साइडवर येत नाही तोपर्यंत. सो हे पहा, मी मूव्ह करत नेतीये. येस, इथे आपल्याला हा व्हर्टेक्स एन आलेला आहे. पण तुम्ही पाहताय का, इथे ही जी अपोजिट साइड आहे, साइड LM, ही जरा शॉर्ट आहे, बरोबर. मग या साइड LM ला आपल्याला थोडंसं एक्सटेंड करावं लागेल. चला एक्सटेंड करून घेऊयात. झाला, एक्सटेंड झाला. आता तुम्ही सेट स्क्वेअरच्या मदतीने सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता किंवा अशा प्रकारे राउंडरने सुद्धा ड्रॉ करू शकता. काय करायचंय, व्हर्टेक्स एन पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचंय ना, मग व्हर्टेक्स एन वर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि त्याची जी अपोजिट साइड आहे, साइड LM, त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आता हे पहा, इथून आपण अशा प्रकारे आर्क ड्रॉ केला तर हा इकडचा एक आर्क होतोय, पण इकडे आपण आर्क ड्रॉ करायला गेलो तर आपल्याला ही जी लाईन आहे ती कमी पडतीये, हो ना. मग काय करूयात, आपण थोडंसं अजून एक्सटेंड करूयात. हे पहा, ही जी सेगमेंट आहे, ही जी साइड आहे ती थोडी अजून एक्सटेंड करून घेऊयात. अशा प्रकारे आपण एक्सटेंड केली. आता पुन्हा कंपासचे टोक आपण पॉइंट N वर ठेवूयात आणि 2 आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. आता आपल्याला 2 आर्क्स फार इझिली ड्रॉ करता येणार आहेत. आता हे पहा, एक आर्क येईल इकडे आणि दुसरा आर्क येईल इकडे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत, हा एक आणि हा एक, लक्षात घ्या. हे पहा, हे 2 आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. हा एक आर्क आणि हा एक आर्क. या दोन्ही आर्क्सचे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे आणि हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंट्स वरून आपल्याला या साइडच्या बाहेरच्या दिशेला काय करायचंय, 2 आर्क्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील असे ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, इथे मी अशा प्रकारे कंपास ठेवले. हे पहा, इथे हा एक आपण आर्क ड्रॉ केला. आता या पॉइंट वरून, या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण सेकंड आर्क इकडे ड्रॉ करूयात. हे पहा, इथे एक आर्क ड्रॉ झाला. आता हा आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. व्हर्टेक्स एन पासून या इंटरसेक्टिंग पॉइंट पर्यंत आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. चला परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, झाला परपेंडिक्युलर इथे तयार. आता तुम्ही म्हणाल की हे जे आपले परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत, त्यातील फक्त 2च अल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. इथे त्यांचा आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पण हा जो थर्ड अल्टिट्यूड आहे तो काही इकडे इंटरसेक्ट करत नाही. मग त्याला आपण काय करूयात, इकडे या साइडने थोडंसं एक्सटेंड करूयात. हे पहा, इथून आपण एक्सटेंड करूयात. हे पहा, मिळाला आपला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आणि यालाच काय म्हणतात तर ऑर्थो सेंटर असं म्हणतात. क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल LMN ड्रॉ केलेला आहे. त्याचे सगळे अल्टिट्यूड्स ड्रॉ केलेले आहेत आणि त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच ऑर्थो सेंटर आहे तो सुद्धा इथे शो केलेला आहे. त्याला डिनोट करायला सांगितलेले आहे आपल्याला कॅपिटल लेटर O ने. सो इथे आपण राईट करूयात कॅपिटल लेटर O. O मीन्स ऑर्थो सेंटर. मुलांनो, हे पहा, आता इथे तुम्ही प्रत्येक जो परपेंडिक्युलर आपण प्रत्येक व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडवर ड्रॉ केलेला आहे त्याला अशा प्रकारे नाव सुद्धा देऊ शकता. आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करायला घेऊया. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल XYZ. एक राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करायला सांगितलेला आहे. ड्रॉ इट्स मीडियन्स आणि त्याचे मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत. लक्षात घ्या, अल्टिट्यूड आणि मीडियन्स मध्ये फरक आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगलचे मीडियन्स ड्रॉ करून आपल्याला त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स G या लेटरने डिनोट करायला सांगितलेला आहे. आपल्याला माहित आहे मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सेंट्रॉइड आणि त्याला नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतात. चला तर मग आता आधी आपण राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, आता ट्रायंगलची बेस लाईन मी इथे ड्रॉ केली. प्रोट्रॅक्टर घेऊयात आणि राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूयात. हे पहा, इथे हा एक पॉइंट आहे या सेगमेंटचा आणि हा एक पॉइंट आहे. या पॉइंटवर प्रोट्रॅक्टरचे सेंटर ठेवूयात. हे पहा, बरोबर सेंटर इथे आलेला आहे आणि ही जी लाईन आहे
ती या आपल्या सेगमेंटवर आलेली आहे. सो आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, 90 डिग्री. इथे आहे 90 डिग्री, हो ना. सो इथे हा एक पॉइंट घेऊयात आणि जॉईंट करून टाकूयात. हे 2 पॉइंट्स जॉईंट करूयात. लक्षात घ्या, हा इथे मी बरोबर राईट अँगल ट्रायंगलच ड्रॉ केलेला आहे. कॅमेऱ्याच्या पोझिशननुसार हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल थोडासा वेगळा वाटू शकतो. तुम्हाला वाटू शकतं की हा राईट अँगल ट्रायंगल नाहीये, पण हे पहा, इथे 0 डिग्रीचा आहे प्रोट्रॅक्टरवर आणि इथे हा जो राईट अँगल आपला, हा जो परपेंडिक्युलर आहे तो बरोबर 90 डिग्रीवर आहे. सो हा राईट अँगल ट्रायंगल XYZ आपण ड्रॉ केलेला आहे. त्याला नाव देऊन घेऊयात XYZ. आपल्याला काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत, बरोबर. आणि मीडियन्स आपण कसे ड्रॉ करत असतो माहिती आहे तुम्हाला. परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर जेव्हा म्हणजेच अल्टिट्यूड कसा ड्रॉ करतो. आता इथे या पॉइंट X वरून जर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी आपण काय करतो, कंपासमध्ये व्यवस्थित डिस्टन्स घेतो, त्याची जी अपोजिट साइड आहे त्यावर 2 आर्क्स ड्रॉ करून घेतो. 2 आर्क्स ड्रॉ करून झाल्यानंतर त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून या साइडच्या अपोजिट म्हणजे या बाहेरच्या साइडला आपण 2 इंटरसेक्टिंग आर्क्स ड्रॉ करतो आणि परपेंडिक्युलर ड्रॉ करत असतो, बरोबर. पण आता इथे आपल्याला काय ड्रॉ करायचं सांगितलेलं आहे, मीडियन्स ड्रॉ करायला सांगितलेत आणि मीडियन्स इज कनेक्टेड टू मिड पॉइंट, हो की नाही. मग आपल्याला हा जो इथे वर्टेक्स X आहे या वर्टेक्सची जी अपोजिट साइड आहे, साइड YZ, त्याचा मिड पॉइंट शोधायचा आहे. मग मिड पॉइंट कशा प्रकारे शोधत असतात, तर असं आपल्याला कंपास लागणार आहे. कंपासमध्ये आता X या वर्टेक्सची अपोजिट साइड YZ आहे की नाही, मग YZ या Z या पॉइंटवर मी कंपासचे टोक ठेवले. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपासमध्ये घेतले आणि आता इकडे एक आर्क ड्रॉ केला. या साइडच्या, ही जी साइड आहे साइड YZ, या साइडच्या या साइडला एक आर्क ड्रॉ केला आणि आता या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात. कंपास मधले अंतर हे डिस्टर्ब करायचे नाहीये. आता सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला कंपासचे टोक इथे ठेवायचे आहे पॉइंट Y वर आणि फर्स्ट जो आपण आर्क ड्रॉ केला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इकडे ड्रॉ करायचा. आता इथे पाहताय इंटरसेक्ट व्यवस्थित होत नाहीये, मग आपण काय करूयात, हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करूयात. हे पहा झाला इंटरसेक्ट. आता पुन्हा इथे कंपासचे टोक ठेवूयात आणि खालच्या दिशेला इकडे एक आर्क ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे हे 2 आर्क्स आपण ड्रॉ केलेले आहेत. या आर्क्समुळे आपल्याला इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. आय होप तुम्हाला हे आर्क्स मी जे ड्रॉ केलेले आहेत ते विजिबल होत असतील. थोडेसे मी डार्क करते, तुम्ही अशा प्रकारे डार्क करायचे नाहीयेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये हे आर्क्स व्यवस्थित दिसावेत त्यासाठी मी हे डार्क करत आहे. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत त्या इंटरसेक्टिंग पॉइंट्स मधून आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. आता ही जी सेगमेंट आहे त्याचा मीडियनशी काही संबंध आहे का, तर अजिबात नाही. ही सेगमेंट, हा जो बायसेक्टर आहे तो आपण का ड्रॉ करत आहोत, तर आपल्याला साइड YZ चा मिड पॉइंट हवा आहे म्हणून. मग आपण काय करूयात, एक अशी डॉटेड लाईन ड्रॉ करून घेऊयात म्हणजे आपल्याला मीडियन्स आणि हा जो बायसेक्टर आहे त्याला डिफरेंशिएट करता येईल. हे पहा, आता हा आपण बायसेक्टर ड्रॉ केला साइड YZ चा, त्यामुळे इथे आपल्याला हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटला नाव देऊयात आपण A. आता हा जो वर्टेक्स X आहे त्या वर्टेक्स X पासून त्याची अपोजिट साइड YZ चा मिड पॉइंट जो आहे A, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात आणि या सेगमेंटलाच काय म्हणणार, तर मीडियन असं म्हणणार, हो की नाही. हे पहा, हा झाला आपला फर्स्ट मीडियन ऑफ दिस ट्रायंगल XYZ आणि या मीडियनचं नाव काय आहे, तर सेगमेंट XA. चला, आता हा जो वर्टेक्स आहे Y, या वर्टेक्स Y मधून आपण एक मीडियन ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी आपल्याला वर्टेक्स Y ची अपोजिट साइड आहे XZ, त्या XZ चा आपल्याला काय शोधावं लागणार आहे, मिड पॉइंट शोधावा लागणार आहे. चला शोधूयात. काय करणार त्यासाठी, हे पहा, इथे
ही जी साइड आहे साइड XZ या साइडच्या पॉइंट Z वर मी कंपासचे टोक ठेवले, निम्म्यापेक्षा जास्त अंतर इथे आपण घेतलेले आहे. आता साइडच्या या साइडला एक आर्क ड्रॉ करूयात, त्याचप्रमाणे इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. कंपास मधले अंतर डिस्टर्ब न करता कंपासचे टोक आपल्याला वर्टेक्स X वर और पॉइंट X वर ठेवायचे आहे आणि इकडून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्याच प्रकारे या साइडला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा, हे दोन आर्क्स आपण ड्रॉ करून घेतले. आता इथे हा आपला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. चला या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सला जॉईंट करूयात आणि साइड XZ चा बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. हा जो बायसेक्टर आहे तो आपण अशा डॉटेड लाईननी ड्रॉ करत आहोत. हे पहा, हा बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेतला. बायसेक्टरमुळे आपल्याला इथे या पॉइंटला साइड XZ चा मिड पॉइंट मिळालेला आहे. मिड पॉइंट म्हणजे काय, तर ही साइड आणि ही साइड या दोन्हीही इक्वल लेंथच्या आहेत. त्याचप्रमाणे आधी मी तुम्हाला सांगायचं विसरले की हा जो बायसेक्टर आपण ड्रॉ केलेला आहे त्यामुळे आपल्याला A हा मिड पॉइंट मिळालेला आहे. या मिड पॉइंटमुळे ही साइड आणि ही साइड दोन्हीही इक्वल आपल्याला लेंथच्या मिळालेल्या आहेत. आता हा जो आपण बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे साइड XZ वर, त्यामुळे हा जो मिड पॉइंट मिळालेला आहे त्या मिड पॉइंटला नाव देऊयात पॉइंट B आणि वर्टेक्स Y पासून त्याच्या अपोजिट साइड XZ चा जो मिड पॉइंट आहे B, त्या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात, सेगमेंट YB, आणि त्यालाच आपण म्हणणार मीडियन ऑफ दिस ट्रायंगल XYZ. आता हा जो वर्टेक्स आहे Z, या वर्टेक्स Z ची अपोजिट साइड आहे XY, साइड XY. साइड XY चा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागणार आहे, कारण आपल्याला मीडियन ड्रॉ करायचा आहे. मग मीडियन ड्रॉ करण्यासाठी और इथे मिड पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या साइडचा बायसेक्टर ड्रॉ करावा लागेल. निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी या कंपास मध्ये घेतलेले आहे. हे पहा, आणि इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याचप्रमाणे मी इकडे एक आर्क ड्रॉ करत आहे. कंपासचे टोक पॉइंट X वर मी ठेवले आणि इकडे इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क मी ड्रॉ केला, पण हे पहा इंटरसेक्ट होत नाहीये. मग आपण काय करूयात, हा आर्क जरा एक्सटेंड करूयात. झाला इंटरसेक्ट. आता पॉइंट X वरून हा जो आपण आर्क ड्रॉ केलेला होता त्याला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क इथे ड्रॉ करूयात. आता इथे थोडीशी खिचडी झालेली आहे, तुम्हाला हे आर्क्स दिसावेत यासाठी मी थोडं पेननी इथे ड्रॉ करते आर्क्स. हे पहा, हे दोन आर्क्स आपल्याला मिळालेले आहेत जे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट आणि इथला हा आहे इंटरसेक्टिंग पॉइंट. चला आता आपण काय करूयात, बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईननी आपण हा बायसेक्टर ड्रॉ करत आहोत. हे पहा, बायसेक्टर ड्रॉ करून घेतला. या बायसेक्टरमुळे आपल्याला हे पहा इथे हा मिड पॉइंट मिळालेला आहे साइड XY चा. या मिड पॉइंटला नाव देऊयात C आणि वर्टेक्स Z पासून त्याची जी अपोजिट साइड आहे साइड XY, त्याचा जो मिड पॉइंट आहे C, तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करूयात. ही सेगमेंट म्हणजेच काय झाला, मीडियन ऑफ दिस ट्रायंगल. हे पहा, आता हे तीनही मीडियन्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत. हे तीनही मीडियन्स मी एकदा पेनने पुन्हा ड्रॉ करते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हे पहा, इथे आपल्याला हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच काय, तर सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल, हो ना, ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल. आणि सेंट्रॉइडला आपण नेहमी कॅपिटल लेटर G ने डिनोट करत असतो. मग क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण हा राईट अँगल ट्रायंगल XYZ ड्रॉ केलेला आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलचे सगळे मीडियन्स ड्रॉ करून त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे म्हणजेच सेंट्रॉइड आहे त्याला लेटर G ने डिनोट केलेले आहे.
ड्रॉ अँड आयसोसेलिस ट्रायंगल, एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. आयसोसेलिस ट्रायंगल म्हणजे काय? एक असा ट्रायंगल की ज्याच्या 2 साइड्स इक्वल लेंथच्या असतात. ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स, मग त्या ट्रायंगलचे सगळे मीडियन्स आणि अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर काय सांगितलंय? राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आपल्याला सगळे मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत, मग त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो आपल्याला शो करायचा आहे. मग अल्टिट्यूडचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स शो करायचा आहे. पॉइंट ऑफ कॉन्करन्स शो केल्यानंतर आपले जे काही ऑब्झर्वेशन असेल ते आपल्याला राईट करायला सांगितलेले आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार आहे? एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करावं लागणार आहे. मग त्यासाठी आपण घ्यायचं आहे रुलर आणि रुलरच्या मदतीने आपण काय करूयात? एक आयसोसेलिस ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. आता आयसोसेलिस ट्रायंगलचा बेस आपण किती घ्यायचा? 8 सेंटीमीटर घेऊयात. हे पहा, इथे आहे 8 सेंटीमीटर, इथे आहे 0. सो 0 पासून 8 सेंटीमीटर पर्यंत आपण ही लाईन ड्रॉ केली. आता पुढे काय करायचं आहे? जसं की मी तुम्हाला सांगितलं, आयसोसेलिस ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल असतात. सो हा बेस आपण ड्रॉ करून घेतला. वरच्या साइड्स इक्वल लेंथच्या घेऊयात. बेस 8 सेंटीमीटर घेतला की नाही, मग वरच्या ज्या साइड्स आहेत त्या आपण घेऊयात 9 सेंटीमीटर. ओके, हे पहा, कंपासमध्ये बरोबर 9 सेंटीमीटर इतके मी डिस्टन्स घेतलेले आहे. या पॉइंटवर कंपासचे टोक ठेवूयात. इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचबरोबर या पॉइंटवर कंपासचे टोक ठेवून इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. हे पहा, 2 आर्क्स इथे आपण ड्रॉ केलेले आहेत. त्यामुळे इथे आपल्याला एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंटमधून आपण काय करूयात? आपल्या या ट्रायंगलच्या साइड्स ड्रॉ करून घेऊयात. झाला आपला आयसोसेलिस ट्रायंगल. आता इथे ट्रायंगलला काय नाव द्यायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. आपण आपल्या मनाने इथे ABC असे नाव देऊयात. सो ट्रायंगल ABC इज अ आयसोसेलिस ट्रायंगल. सगळ्यात आधी आता आपण काय करूयात? आपल्याला मीडियन्स आणि अल्टिट्यूड्स ड्रॉ करायला सांगितलेत ना, आधी आपण मीडियन्स ड्रॉ करून घेऊयात. मीडियन्स म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचं असतं? वर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंटवर एक सेगमेंट ड्रॉ करायची असते. त्याला काय म्हणतो? मीडियन असं म्हणतो. आता इथे वर्टेक्स ए आहे बरोबर, आणि त्याच्या अपोजिटची साइड आहे साइड BC. या साइड BCच्या मिड पॉइंटवर आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे. चला ड्रॉ करून घेऊया. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला या साइड BCचा मिड पॉइंट फाइंड आउट करावा लागेल. मिड पॉइंट कसा फाइंड आउट करतात? तर काय करायचं असतं? आपल्याला बायसेक्टर, साइडचा बायसेक्टर आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यावा लागतो. चला तर मग हाफ पेक्षा जास्त अंतर घेऊयात. मोर दॅन हाफ इथे मी घेतले आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचबरोबर खाली एक आर्क ड्रॉ करूयात. झाला. आता पॉइंट B वर कंपासचे टोक ठेवूयात. याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क ड्रॉ करूयात आणि फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क ड्रॉ करूयात. आता इथे इंटरसेक्ट होत नाहीये म्हटल्यावर पुन्हा आपण पॉइंट C वर कंपासचे टोक ठेवूयात आणि हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करूयात. हे पहा, एक्सटेंड केला. इथे तुम्हाला आर्क दिसतात का? आता हे तुम्हाला नाही दिसले तरी काही हरकत नाहीये. हे इंटरसेक्टिंग पॉइंट पहा हे. आता एक बायसेक्टर आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. डॉटेड लाईनने मी हा बायसेक्टर शो करतेय. हे पहा, हा बायसेक्टर झाला आपला. या बायसेक्टरमुळे आपल्याला इथे साइड BCचा मिड पॉइंट मिळालेला आहे. त्याला नाव देऊयात आपण X. आता वर्टेक्स A पासून या अपोजिट साइडच्या मिड पॉइंटवर आपण काय करूयात? एक मीडियन ड्रॉ करून घेऊयात. हे पहा, वर्टेक्स A पासून इथे या मिड पॉइंट पर्यंत मी पिंक कलरच्या पेन्सिलने ड्रॉ करत आहे. हे पहा, इथे हा मीडियन आपण फर्स्ट मीडियन ड्रॉ करून घेतला. सेगमेंट AX. आता हा जो वर्टेक्स आहे वर्टेक्स B, या वर्टेक्स B पासून आपल्याला त्याची जी अपोजिट साइड आहे साइड AC त्याच्या मिड पॉइंटवर एक मीडियन ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या साइड ACचा मिड पॉइंट फाइंड करावा लागणार. मग चला इथे आपण अशा प्रकारे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. त्याचबरोबर
इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. आता साइड एसीचा आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करायचा आहे, म्हणून साइड एसीच्याच दोन्ही पॉइंट्सवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे. आधी आपण पॉइंट सी वर ठेवला, आता पॉइंट ए वर ठेवत आहोत आणि अशा प्रकारे आर्क ड्रॉ करून घेत आहोत. हे पहा, इथे हे 2 आर्क्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला दिसत असतील. हे पहा, आता इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे आणि इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. त्यांना आपण जॉईन करूयात. दॅट इज कॉल्ड बायसेक्टर ऑफ साइड एसी. आणि हा बायसेक्टर आपण डॉटेड लाईनने शो करणार आहोत. हे पहा, इथे हा बायसेक्टर आपला ड्रॉ करून झाला. या बायसेक्टरमुळे आपल्याला इथे हा मिड पॉइंट मिळालेला आहे. याला नाव देऊयात आपण वाय. आणि वर्टेक्स बी पासून या वाय पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. त्या सेगमेंटलाच आपण म्हणणार मीडियन. हे पहा, अशा प्रकारे. सो हा झाला मीडियन बी वाय. आता वर्टेक्स बी पासून आपण मीडियन ड्रॉ केला. आता वर्टेक्स सी पाहूयात. वर्टेक्स सी ची अपोजिट साइड आहे साइड ए बी. या साइड ए बीच्या मिड पॉइंट वर आपल्याला काय करायचं आहे, मीडियन ड्रॉ करायचं आहे. चला साइड ए बीचा मिड पॉइंट फाइंड आउट करूयात कोणता आहे. सो पॉइंट ए वर कंपासचे टोक ठेवले, मोर दॅन हाफ कंपासमध्ये डिस्टन्स घेतले, इकडे एक आर्क ड्रॉ केला, त्याचबरोबर इकडे एक आर्क ड्रॉ केला. त्यानंतर पॉइंट बी वर आपण कंपासचे टोक ठेवले, इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता इथे पहा बरं, इथे आर्क वरती गेलेला आहे, हो ना. मग या आर्कला थोडंसं आपण एक्सटेंड करूयात. हे पहा, अशा प्रकारे. आता इकडे हा ऑलरेडी. आता इथे पॉइंट बी वर आपण कंपास ठेवूयात आणि इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. अरे, हा आर्क पण खूप इकडे गेला. आपण काय करूयात, आता पुन्हा इथे अशा प्रकारे ड्रॉ करून घेऊयात. आणि हा जो आर्क आपला झालेला आहे तो इरेज करून टाकूयात. त्याचं काही काम नाहीये, हो की नाही. मग हे पहा, इथे हा एक आर्क आहे आणि हा आहे, याचा इंटरसेक्टिंग पॉइंट हा आहे. तुम्ही अशा प्रकारे डार्क करायचं नाहीये, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावं त्यासाठी मी डार्क करतेय. हे पहा, इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा. चला बायसेक्टर ड्रॉ करून घेऊयात साइड ए बीचा. डॉटेड लाईनने आपण बायसेक्टर शो करत आहोत. हे पहा, हा बायसेक्टर आपण ड्रॉ करून घेतला, त्यामुळे आपल्याला इथे हा मिड पॉइंट मिळालेला आहे. याला नाव देऊयात झेड. आणि वर्टेक्स सी पासून या झेड या मिड पॉइंट पर्यंत आपण एक सेगमेंट ड्रॉ करूयात. त्या सेगमेंटलाच म्हणणार मीडियन. हे पहा, आता इथे ही सेगमेंट ड्रॉ करून घेतली. हे पहा, पॉइंट ऑफ कॉन्करन्स इथे आपल्याला मिळालेला आहे मीडियनचा. या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपण नाव देऊयात. काय नाव देतात, सेंट्रॉइडच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हणतात ना. आणि त्याला कोणत्या लेटरने डिनोट करतात, तर लेटर जी, हो ना. चला, आता आपल्याला सेंट्रॉइड तर मिळाला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत, हो ना. सेम ट्रायंगलमध्ये आपल्याला अल्टिट्यूड सुद्धा ड्रॉ करायचे आहेत, त्यामुळे खूप खिचडी होणार आहे इथे. व्यवस्थित समजून घ्या. चला, आता काय करायचंय, अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी काय करणार आपण, वर्टेक्स ए आहे की नाही, त्याच्या अपोजिट साइडवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. आता ऑलरेडी हा जो आहे तो परपेंडिक्युलरच आपल्याला दिसत आहे, पण तरी सुद्धा चला आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेऊयात. आता इथे तुम्ही कंपास यूज केला तरी चालणार आहे, किंवा अशा प्रकारे सेट स्क्वेअर यूज करून. हे पहा, इथे अपोजिट साइड आहे ना वर्टेक्स ए ची, साइड बीसी, त्यावर अशा प्रकारे आपण हे सेट स्क्वेअर ठेवला आणि या वर्टेक्स ए पर्यंत. हे पहा, आता इथूनच हा अल्टिट्यूड येणार आहे. आता सेम कंपास यूज करून कशा प्रकारे करणार आपण पाहूयात. हे पहा, आपल्याला काय करायचंय, ही जी अपोजिट साइड आहे या अपोजिट साइडवर अशा प्रकारे 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. झाले 2 आर्क्स. हे पहा, इथे एक आर्क आपल्याला मिळालेला आहे आणि हा एक आर्क आपल्याला इथे मिळालेला आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा आणि हा. या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट्सवरून आपल्याला काय करायचे आहे, तर खाली हे पहा दिसतंय तुम्हाला, किंवा आपण थोडंसं अंतर कमी करूयात. इथे एक आर्क ड्रॉ करणार, त्याचबरोबर या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून इथे एक आर्क ड्रॉ करणार. आता हे पहा, हे दोन्ही आपण आर्क्स ड्रॉ केले. या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून इकडे एक आर्क ड्रॉ केला, तर या इंटरसेक्टिंग पॉइंटवरून या साईडला आपण एक आर्क ड्रॉ केलेला आहे. आता तुम्ही पाहिलात का,
हा दोन्ही आर्क्सचा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला हा मिळालेला आहे म्हटल्यावर आपल्याला जो अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे तो कसा येणार आहे हे पहा. वर्टेक्स ए पासून आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. वर्टेक्स ए पासून हा अल्टिट्यूड आपण ड्रॉ केला की तो कुठे येणार आहे हे पहा. इथे हा परपेंडिक्युलर ड्रॉ झालेला आहे. म्हणजे हा जो मीडियन आपल्याला मिळालेला आहे AX या मीडियनवरच अल्टिट्यूड AX आपल्याला मिळालेला आहे. आलं लक्षात? चला आता नेक्स्ट पाहूयात. वर्टेक्स बी पासून आपल्याला त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे म्हणजेच एक अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी काय करणार आपण सेट स्क्वेअरचा सुद्धा इथे तुम्ही यूज करू शकता. हे पहा अशा प्रकारे सेट स्क्वेअर तुम्हाला अपोजिट साइडवर ठेवायचा आहे. असं अपोजिट साइडवर ठेवल्यानंतर हा जो वर्टेक्स बी आहे तो वर्टेक्स बी आपल्याला या साइडवर हवा आहे. मग कसं करणार? हा जो सेट स्क्वेअर आहे तो अशा प्रकारे मूव्ह करत जाणार, ऍडजस्ट करणार. हे पहा आता येस इथे आला की नाही हा वर्टेक्स बी. मग इथून अशी एक सेगमेंट ड्रॉ करणार. पण आता आपण इथे काय करणार आहोत तर कंपासचा यूज करणार आहोत. चला कंपासचे टोक पॉइंट बी वर ठेवले. अपोजिट साइड जी आहे त्यावर आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा इथे एक आर्क ड्रॉ केला. आता इथे एक आर्क ड्रॉ केला. हे पहा इथे एक आर्क आहे तयार झालेला. इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा आणि इथे हा एक आर्क आहे. हे पहा दिसला का तुम्हाला? हा एक आर्क आहे आणि त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा. आता या दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट वरून आपण इकडे आर्क्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा इकडे एक केला, या पॉइंटवर ठेवला इंटरसेक्टिंग पॉइंटवर आणि इकडे एक केला. हे पहा इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे. हा एक आर्क आहे आणि हा एक आर्क आहे. हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. वर्टेक्स बी पासून इकडे आपण काय करूयात जॉईन करून घेऊयात. हा झाला सेकंड अल्टिट्यूड ऑफ दिस ट्रायंगल ABC. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचे आहे? आपला हा फर्स्ट अल्टिट्यूड जो वर्टेक्स ए मधून निघाला आणि हा जो फर्स्ट अल्टिट्यूड आहे तो मीडियनवरच आपला आलेला आहे. सेकंड अल्टिट्यूड आपण वर्टेक्स बी पासून ड्रॉ केलेला आहे. आता थर्ड अल्टिट्यूड आपण वर्टेक्स सी पासून ड्रॉ करूयात. कशा प्रकारे करणार तर काय करायचंय आपल्याला कंपासमध्ये कंपासचे टोक इथे वर्टेक्स सी वर ठेवायचं आहे. त्याची अपोजिट जी साइड आहे त्या अपोजिटच्या साइडवर आपल्याला 2 आर्क्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. चला 2 आर्क्स ड्रॉ करूयात. सो इथे एक आर्क येणार आणि इथे एक आर्क येणार. हे पहा हा एक आर्क आहे दिसला तुम्हाला आणि हा एक आर्क आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट्स हा आणि हा. आता या इंटरसेक्टिंग पॉइंट्स वरून आपल्याला काय करायचं आहे तर इकडे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे पहा इकडे एक आर्क ड्रॉ केला. आता या इंटरसेक्टिंग पॉइंट वरून इकडे एक आर्क ड्रॉ करूयात. आता हे पहा हा जो फर्स्ट आर्क आहे तो इंटरसेक्ट करत नाहीये. मग परत आपण काय करणार इथे बॅकला जाणार आणि हा जो आर्क आहे तो थोडासा एक्सटेंड करणार. हे पहा इथे हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. वर्टेक्स सी पासून आपल्याला हे दोन्ही आर्क्स जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत तिथपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ करून घ्यायची आहे. हे पहा ही सेगमेंट ड्रॉ केली. आता खूपच इथे खिचडी झालेली आहे. आय होप तुम्हाला कळत असेल. मी तरी सुद्धा पेनने हे जे ऍटिट्यूड्स आहेत ते एकदा डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे पहा इथे आपल्याला मिळालेला आहे पॉइंट ऑफ कॉन्करन्स. इथे या पॉइंटवर सगळे ऍल्टिट्यूड्स एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत म्हटल्यावर हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण काय म्हणतो ऑर्थो सेंटर असं म्हणत असतो. ऑर्थो सेंटरला नेहमी कॅपिटल लेटर O ने आपण डिनोट करत असतो. आलं लक्षात? मग आता हे जे पिंक कलरचे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत मीडियन्स आणि हे जे ब्लू कलरचे तुम्हाला दिसत आहेत किंवा पेन्सिलचे तुम्हाला दिसत आहेत ते आहेत अल्टिट्यूड्स. हे पहा इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. आता इथे आपण याला नाव आहे X. याचं नामकरण करून टाकूयात. याला नाव देऊयात M. याला नाव देऊयात N. आता ट्रायंगल ABC या आयसोसेलेस ट्रायंगलचे सगळे मीडियन्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. मीडियन्स आहेत AX, त्यानंतर BY, त्यानंतर सेगमेंट CZ. तर हे सगळे मीडियन्स G या पॉइंटला मीट होत आहेत. यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे हा G म्हणजे काय सेंट्रॉइड. आता अल्टिट्यूड्स मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय. फर्स्ट अल्टिट्यूड आहे
सेगमेंट ए एक्स सेकंड अल्टिट्यूड आहे, सेगमेंट बी एम थर्ड अल्टिट्यूड आहे, सेगमेंट सी एन. आणि हे सगळे अल्टिट्यूड्स ज्या ठिकाणी मीट होतात त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो, त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला म्हणतो ऑर्थो सेंटर. हे पहा इथे. आता इथे तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे बरं सांगा, तुम्हाला काय दिसतंय? द पॉइंट जी इज द सेंट्रॉइड अँड पॉइंट ओ इज द ऑर्थो सेंटर ऑफ ट्रायंगल ABC. ऑब्झर्वेशन काय आहे? इन अन आयसोसेलेस ट्रायंगल द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन अँड अल्टिट्यूड्स लाय ऑन द सेम लाईन. सेम लाईनवर सगळे मीट होत आहेत, हो की नाही? सेम लाईनवर सेंट्रॉइड पण आहे आणि सेम लाईनवर ऑर्थो सेंटर सुद्धा आहे. Now let us solve the last question of this practice set. Question number 7, fill in the blanks. इथे ही एक फिगर दिलेली आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC चा पॉइंट जी हा सेंट्रॉइड आहे. तुम्हाला माहितच आहे सेंट्रॉइड कशाचा असतो? मीडियन्सचा. बरोबर. मीडियन्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स जो असतो त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो आणि सेंट्रॉइडला नेहमी कॅपिटल लेटर जी ने डिनोट करत असतो. आता या ट्रायंगल ABC मध्ये सेगमेंट AP फर्स्ट मीडियन आहे, सेगमेंट BQ सेकंड मीडियन आहे, तर सेगमेंट CR थर्ड मीडियन आहे आणि यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, कॅपिटल लेटर जी ने त्याला आपण डिनोट केलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला हेही माहित आहे द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशिओ 2:1. सेंट्रॉइड काय करतो? प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो. आता इथे पहा, वर्टेक्स पासून निघालेला जो मीडियन आहे आणि तो इथे सेंट्रॉइड आहे आणि इथे मिड पॉइंट आहे. वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचा जे अंतर आहे ते जर आपण 2 घेतलं तर सेंट्रॉइड पासूनचे मिड पॉइंट पर्यंतचे अंतर हे 1 असते. याचाच अर्थ काय? तर याचा जो रेशिओ आहे तो 2:1 आहे. त्याचप्रमाणे हा जो मीडियन आहे BQ त्याचा रेशिओ सुद्धा 2:1 इतका असतो. वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचा पार्ट हा मोठा असतो तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचा पार्ट छोटा असतो. त्यांचा रेशिओ 2:1 असा असतो. त्याच प्रकारे हा जो मीडियन आहे थर्ड मीडियन त्याचेही तसेच असते. सेम त्यांचा रेशिओ 2:1 इतकाच असतो. आता हे पहा, जर आपण हा मीडियन पहा, मीडियन AP यातील A पासून हा जो सेंट्रॉइड आहे तितके अंतर जर 6 युनिट असेल तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे अंतर किती असणार आहे? 3 असणार आहे. त्याच्या हे पहा, सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट जर 3 युनिट असेल तर वर्टेक्स पासून मिड पॉइंट हा त्याच्या डबल असतो म्हणजेच 6 असतो. आलं लक्षात? कसं काय? आता यांचा रेशिओ 2:1 येतो तेही आपण पाहूयात. हे पहा, आता आपण हा जो मीडियन आहे मीडियन AP त्याचा रेशिओ काय आहे? 2:1. याचाच अर्थ वर्टेक्स पासून सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट, सो AG/PG यांचा रेशिओ काय दिलेला आहे? 2:1 दिलेला आहे. आता इथे AG जो आहे तो किती आपण घेतलेला आहे? AG 6 घेतलेला आहे. बरोबर. आणि PG किती आहे? PG आहे 3. आता डिवाइड करा बरं. 3 1 जार 3 आणि 3 2 जार 6 झाला रेशिओ 2:1. आलं का लक्षात तुम्हाला? रेशिओ म्हणजे काय? चला आता आपण आपला क्वेश्चन नंबर जो 1 दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7 मधला सब क्वेश्चन तो इथे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. काय विचारलेले आहे आपल्याला फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये? इफ लेंथ ऑफ RG इज इक्वल टू 2.5. कुठे आहे RG? हे पहा, इथे आहे RG आणि काय लेंथ दिलेली आहे? 2.5 युनिट्स इतकी लेंथ दिलेली आहे. देन लेंथ ऑफ GC आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. आपल्याला तर माहित आहे की सेंट्रॉइड हा जो सेंट्रॉइड G आहे तो काय करत असतो? प्रत्येक मीडियनला 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड करत असतो. बरोबर. आणि आता इथे आपल्याकडे सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचं अंतर आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? तर वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचे डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. आता आपल्याकडे रेशिओ तर आहे, प्रत्येक मीडियन हा सेंट्रॉइड मुळे कोणत्या रेशिओ मध्ये डिवाइड केला जातो? तर 2:1 या रेशिओ मध्ये डिवाइड केला जातो. राईट करून घेऊयात मग इथे GC/RG. हे पहा,
जी सी, हा सेंट्रॉइड आहे की नाही, जी सी अपॉन आर जी, किंवा तुम्ही इथे सी जी अपॉन आर जी असे सुद्धा राईट करू शकता. यांचा रेशिओ काय आहे, सी जी किती असणार आहे, तर रेशिओ काय आहे 2, म्हणजे सी जी काय आहे 2 आहे आणि आर जी येणार आहे 1. हा त्यांचा आहे रेशिओ. बरोबर. आणि आपल्याला आता इथली लेंथ दिलेली आहे, आर जी ची लेंथ दिलेली आहे. बरोबर. मग ती आपण राईट करून घेऊया तिथे. हे पहा, सी जी दिलंय का, नाही दिलेलं. आर जी दिलेलं आहे 2.5 आणि त्यांचा रेशिओ आहे, म्हणजेच जी सी अपॉन 2.5 इज इक्वल टू, रेशिओ काय आहे 2/1. आता इथे लक्ष द्या, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, जीसी फाइंड आउट करायचं आहे. बरोबर. मग आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालतं की नाही. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. सो हे पहा, अशा प्रकारे जीसी मल्टिप्लाइड बाय 1 काय येणार आहे, जीसी ओनली, हो की नाही. आणि त्यानंतर इज इक्वल टू यांचे मल्टिप्लिकेशन, किंवा हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इक्वल टूच्या या साईडला गेल्यावर तो मल्टिप्लिकेशन मध्ये जातो, असंही इथे होऊ शकतं. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2.5 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 5. सो इथे जी सी काय येणार आहे, 5 येणार आहे. बरोबर. हे पहा, वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला 5 युनिट्स मिळालेलं आहे. तर सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स 5 च्या बरोबर हाफ आहे, 2.5. हो ना. सो हे आपले आन्सर इथे करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ लेंथ ऑफ बीजी इज इक्वल टू 6, बीजी किती दिलेला आहे 6, देन लेंथ ऑफ बी क्यू इज इक्वल टू व्हॉट. आता इथे पहा, वर्टेक्स पासून सेंट्रॉइड पर्यंत 6 युनिट्स इतके डिस्टन्स दिलेले आहे. आणि आता इथे आपल्याला सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट पर्यंतचे डिस्टन्स फाइंड आउट नाही करायचे. आपल्याला कोणते डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे, तर पूर्ण हा जो मीडियन आहे बी क्यू त्याचे डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहे. मग ते कसे फाइंड आउट करणार, हे पहा, इथे बी क्यू इज इक्वल टू काय आहे, बी क्यू कसा बनलेला आहे, तर वर्टेक्स पासून सेंट्रॉइड प्लस सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट, हो ना. मग बी जी प्लस जी क्यू असं बनलेला आहे. इथे राईट करून घेऊयात. हे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल बी क्यू कसं बनलेलं आहे, तर बी जी प्लस जी क्यू ने बनलेला आहे. मग जर आपल्याला जी क्यू माहित पडून घेतला आपण आधी, म्हणजे जी क्यू किती युनिट्स आहे ते जर आपल्याला कळालं, तर आपल्याला बी क्यू आपोआप कळणार आहे किती येणार आहे. सो हे पहा, इथे बी जी आपल्याला 6 दिलेला आहे आणि जी क्यू जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला आपोआप बी क्यू, लेंथ ऑफ बी क्यू कळणार आहे. आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, तर फक्त बीजी किती युनिट्स आहे ते आहे आणि आपल्याला रेशिओ माहित आहे यांचा. बरोबर. सो रेशिओ राईट करून घेऊयात. रेशिओ काय आहे 2:1 और प्रपोर्शन मध्ये जर आपण राईट केलं तर 2/1. बीजी ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6, राईट करून घेऊयात 6. जी क्यू दिलेलं नाहीये, ऍज इट इज राईट करूयात आणि प्रपोर्शन त्यांचं आहे 2/1. आता पुढे काय करणार आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. जी क्यू मल्टिप्लाइड बाय 2 राईट करून घेऊया. जी क्यू मल्टिप्लाइड बाय 2 आणि 6 मल्टिप्लाइड बाय 1, 6 1 जार 6. सो इथे जी क्यू मल्टिप्लाइड बाय 2 काय येणार, 2 जी क्यू इज इक्वल टू 6. 2 जी क्यू इज इक्वल टू 6 याचा अर्थ काय, आता इथे आपल्याला जर जी क्यू माहित करून घ्यायचा आहे तर आपण काय करूया, तिथे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, इथे या 2 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो जी क्यू इज इक्वल टू 6/2. 2 ला आपण काय केलं, इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवलं. इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये जाणार. सो चला डिवाइड करूया. 2 1 जार 2 आणि 2 3 जार 6. सो जी क्यू आपला काय आलेला आहे, 3 आलेला आहे. हे पहा, बी जी आपल्याकडे आहे 6 आणि जी क्यू आहे 3. आता या दोघांचंही ऍडिशन जर आपण केलं तर आपल्याला पूर्ण बी क्यू ची लेंथ मिळणार आहे. हे पहा, इथे हे सेम आपण इथे कॉपी करत आहोत. लेंथ ऑफ बी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ बी जी प्लस लेंथ ऑफ जी क्यू. आता हे जे आहे ते मी तुम्हाला कळण्यासाठी इथे राईट केलंय. तुम्ही ह्या 2 स्टेप्स इथे राईट नाही केल्या तरी चालणार आहेत, त्या इकडे आपल्याला लास्टला राईट करायच्या आहेत. सो बीजी आपल्याकडे आहे 6 युनिट्स आणि जी क्यू आपण फाइंड आउट केलेला आहे 3 युनिट्स.
6 युनिट्स प्लस 3 युनिट्स किती झाले 9 युनिट्स. सो BQ इज इक्वल टू काय आलेलं आहे 9 आलेलं आहे इथे आपले आन्सर. चला आता थर्ड नंबरचा सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊया. काय विचारलेलं आहे, इफ लेंथ ऑफ AP, हे पहा लेंथ ऑफ AP आपल्याला दिलेला आहे 6, पूर्ण या मीडियनची लेंथ दिलेली आहे 6 आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, तर AG आणि GP म्हणजे वर्टेक्स पासून सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट या दोन्हींचेही डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. टोटल लेंथ त्यांनी दिलेली आहे या मीडियनची 6. मग कसे फाइंड आउट करणार, आपल्याला तर माहित आहे की रेशिओ काय आहे बरोबर. सो चला इथे राईट करून घेऊयात. वी नो दॅट AG अपॉन GP इज इक्वल टू 2/1. 2:1 हा त्यांचा रेशिओ आहे की नाही प्रत्येक मीडियनचा. सो तो इथे आपण राईट करून घेतलेला आहे. आता काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, कारण इथे आपल्याला तर कोणाचीच व्हॅल्यू दिलेली नाहीये, फक्त या संपूर्ण मीडियनची व्हॅल्यू दिलेली आहे 6 युनिट्स. आपल्याकडे प्रपोर्शन आहे. सो आता इथे आपण काय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. AG मल्टिप्लाइड बाय 1 काय येणार आहे 1 AG. सो 1 नाही राईट केला इथे तरीही चालणार आहे, इज इक्वल टू GP मल्टिप्लाइड बाय 2 काय येणार आहे, GP मल्टिप्लाइड बाय 2 काय येतं 2GP बरोबर. सो AG इज इक्वल टू काय आलेलं आहे 2GP म्हणजे वर्टेक्स पासून सेंट्रॉइडचे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला काय मिळालेलं आहे 2GP इतके डिस्टन्स मिळालेले आहे. आता पुढे काय करणार, नाव AP इज इक्वल टू AG प्लस GP. आपल्याला माहित आहे AP म्हणजे पूर्ण मीडियन हा कसा बनलेला आहे, तर वर्टेक्स पासून सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड पासून मिड पॉइंट. सो तेच आपण इथे राईट केलेलं आहे AG प्लस GP. चला मग इथे राईट करूयात. आता AP ची लेंथ आपल्याकडे आहे की नाही, किती आहे 6 आहे आणि AG काय मिळालेला आहे आपल्याला 2GP प्लस GP ऍज इट इज आपण राईट करून घेणार इथे 6. पुन्हा नेक्स्ट स्टेप मध्ये ऍज इट इज राईट करून घेतला. आता इथे पहा 2GP प्लस 1GP. आता इथे काहीच नाहीये म्हणजे 1 आहे की नाही, मग 2GP प्लस 1GP किती येणार 3GP. आता हे पहा इथे आपल्याला काय आलेलं आहे 3GP. 3 आणि GP मध्ये काहीच कोणतं सिम्बॉल नाहीये, याचा अर्थ काय मल्टिप्लिकेशन असतं. सो 3 इथे काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात. आता इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला का बरं पाठवायचं याला, कारण आपल्याला GP ची व्हॅल्यू हवी आहे, GP किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे बरोबर. म्हणून या 3 ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. हे पहा अशा प्रकारे. आणि GP आता इथे एकटा राहिला. चला डिवाइड करा, 3 1 जार 3 आणि 3 2 जार 6. मग आता GP आपल्याला काय मिळालेला आहे, GP मिळालेला आहे 2. चला इथे GP आपल्याला मिळाला, टोटल लेंथ आपल्याला माहित आहे. मग AG फाइंड आउट करणं काय कठीण आहे का, अजिबात नाही हो की नाही. चला मग आपण फाइंड आउट करूयात. हे पहा आता इथे आपण राईट केलेलं होतं की नाही AG इज इक्वल टू 2GP. मग तेच आपण इथे राईट करूयात आणि AG ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. GP आपल्याकडे आहे 2 हो ना. सो AG इज इक्वल टू 2GP है की नाही. म्हटल्यावर AG इज इक्वल टू 2 आणि GP काय आहे 2 आहे. सो मल्टिप्लाइड बाय 2 AG इज इक्वल टू किती येणार मग 4 येणार. आलं लक्षात. हे पहा GP आपल्याला मिळालेला आहे 2 आणि मग आता AG किती मिळालेला आहे 4 मिळाला. आता हे तुम्ही अशा प्रकारे नाही सॉल्व्ह केलं, ही जी लास्ट स्टेप आहे ती तरीही चालणार आहे. हे पहा तुम्ही दुसऱ्या पण पद्धतीने करू शकता. तुम्हाला माहिती आहे की नाही AP हा कसा तयार झालेला आहे, तर AG प्लस GP हो ना. मग तुम्ही असे राईट करू शकता की AP इज इक्वल टू AG प्लस GP. AP तुमच्याकडे आहे 6, त्यानंतर ना GP तुमच्याकडे आहे 2. मग AG इज इक्वल टू काय येणार आहे, तर AP मायनस GP हो की नाही. मग AP 6 आहे, GP 2 आहे. मग 6 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4 मिळणार आहे. मग तुम्ही तशा पद्धतीने केले तरीही चालणार आहे किंवा अशी स्टेप यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट केले तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट झालेला आहे.
If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.